नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, संचालिका पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर. सर्वप्रथम मी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते. इनफॅक्ट जागतिक महिला दिनाच्या आरोग्यमयी शुभेच्छा देऊ इच्छिते. गेल्या 4-5 वर्ष झालं मी सतत माझ्या ओपीडीत मी पाहते की बऱ्याचशा महिला येतात. म्हणजे पूर्वी जोपर्यंत मेनोपॉज येत नाही तोपर्यंत तिला हार्ट अटॅकचा धोका नसायचा. आणि जर आमच्या ट्रीटमेंट हॉलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर असं लक्षात यायचं की मॅक्सिमम पुरुष वर्ग होता. परंतु या 3-4 वर्षातली गोष्ट अशी आहे की बऱ्यापैकी म्हणजे वयाच्या 25मध्ये 30मध्ये काही अगदी छोटा पेशंट जर म्हटला, अर्थात तो मुलगा आहे 17 वर्षाचा मुलगा की ज्याला हायपरटेन्शन डिटेक्ट झालेलं आहे. या येत्या काही काळात उच्च रक्तदाबाचं जे प्रमाण वाढत निघालेलं आहे त्यातल्या त्यात महिला वर्गांच्या मध्ये हे प्रमाण थोडं जास्त वाढत आहे आणि त्याची कारणंही तशी खूप आहेत. मी आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या स्त्रियांना एस्पेशली एक ज्याला आपण म्हणतो की वयाच्या 25 ते साधारण 45-55 वयोगटातल्या ज्या काही स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी मात्र आवर्जून मी इथे नमूद करते की तुम्हाला आरोग्यमयी शुभेच्छा हे म्हणण्यामागचं कारणच असं होतं की येत्या काही काळामध्ये स्त्री ही फक्त घराच्या 4 भिंतीपुरती मर्यादित राहिली नाही आहे, तर तिला घराचं स्वतःचं ती 4 भिंत पण सांभाळायची आहे. तिच्या बाहेरचं एक विश्व आहे जे तिला खुणावते किंवा तिच्यातली एक ऊर्जा आहे ते तिला तिथे बाहेर काढायची असते. तिला स्वतःला सिद्ध करायचं असतं. त्या त्या ठिकाणी ती जिथे काम करते त्या ठिकाणची ती 4 भिंती आणि या दोन्हीचा मधला दुवा साधताना स्वतःकडे होणारी हेळसांड. म्हणजे असं म्हणतात की तू दुर्गा, तू भवानी, तू पालन करते. आणि खरंच आहे की पूर्वी फक्त मूल आणि घर हे एवढंच पालन करणारी ही पालन करती, आता मात्र सगळ्या जगाची पालन करती ही होतीये. कारण आता प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही पुढारलेली आहे. तेव्हा घर आणि स्वतःचं ऑफिस यामधला जो काही एक दुवा असतो की जे तिचं स्वतःचं शरीर आणि याच्याकडेच नेमकी तिची हेळसांड ही सुरू झालेली आहे. एक्झॅक्टली हायपरटेन्शन म्हणजे 2 प्रकारे असतं की ते प्रायमरी हायपरटेन्शन आणि सेकंडरी हायपरटेन्शन. वयानुसार येणारं नित्यनियमाने जे वयाच्या 60-65 मध्ये जे काही हायपरटेन्शन डिटेक्ट होतं तेव्हा आपण त्याला म्हणतो की हा बीपीचा त्रास सुरू झाला कारण वय वाढलेलं आहे. पण हाच त्रास जेव्हा 30मध्ये 35मध्ये होतो तेव्हा मात्र त्याला कारण मीमांसा ही नक्कीच असते. आणि जसं आत्ता मी बोलले त्या पद्धतीने हा जो काही मधल्या याच्यामधला जो स्ट्रेस वाढत निघालेला आहे त्यामुळे मानसिक ताणतणावाचं हे व्यवस्थापन तिला करणं खूप अवघड जातं. मग आता अर्थातच असं झालंय की नाही, आय एम द परफेक्ट वुमन इन माय हाऊस ऑल्सो अँड आय एम द परफेक्ट वुमन इन माय ऑफिस ऑल्सो. आय एम द परफेक्ट वुमन फॉर एव्हरीबडी. म्हणजे प्रत्येक नात्यांमध्ये तिला ते परफेक्शन आणायचं आहे आणि त्याच्यात अल्टिमेटली अँझायटी वाढते, स्ट्रेस वाढतो आहे. दुसरं अतिशय महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे शिफ्ट ड्युटीजमध्ये आजकाल ज्या महिला काम करत आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की रात्रीच्या नाईट शिफ्ट्स असतात, मग खूप स्ट्रेस येतो, वेळोवेळी जेवण होतं, मग जे खाऊ ते आपण मग बऱ्याचदा जंक फूड्स खाल्ले जातात. मी खूपदा म्हणते की आम्ही सांगतो की तेलकट तुपट खाऊ नका, तळलेलं खाऊ नका, बाहेरचे जंक फूड्स अवॉइड करा. अरे पण जेव्हा ती फील्डवर्कवर काम करणार आहे तेव्हा तिला तिथं जे अवेलेबल होतं ते खाणं हे गरजेचं राहतं. कारण तिला पोटभरू गोष्टी लागत असतात, कारण तिला पुढे काम करायचं असतं. अशा वेळी आपल्याकडनं होणारं जे तब्येतीची हेळसांड आणि अल्टिमेटली त्याच्यामुळे असणारं विटॅमिनची कमतरता, विटॅमिन डी कमी आहे, B12 कमी आहे, फोलिक ॲसिड कमी आहे, ॲनिमिक कंडिशन आहे. त्यातल्या त्यात थोडंसं महिला वर्गाचं एक दुर्लक्ष होतं की गोळ्या खाणं म्हणजे मग मला भूक खूप लागेल आणि मग मी परत खूप जास्त जेवेन आणि मग मला माझं वजन वाढेल आणि ते चांगलं नाही आहे, त्याच्यापेक्षा मी ॲनिमिक असलेली बरी. असे काही गैरसमज बऱ्याच स्त्रियांच्यामध्ये पसरत आहेत. त्यामुळे ही जी कमतरता आहे त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांचं काठिण्य जास्त वाढतं. त्याच्या पुढची गोष्ट आहे ती म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल. अल्टिमेटली हे सगळं सांभाळत असताना तिला स्वतःसाठी वेळच नाही आहे, स्वतःच्या व्यायामासाठी वेळ नाही आहे. त्याच्यातून आलेली ओबेसिटी, मग आलेले हॉर्मोनल इम्बॅलन्स, त्याच्यामुळे होणारं PCOD, थायरॉईडचे प्रॉब्लेम, ह्या इतक्या सगळ्या गोष्टीतनं जेव्हा जात होते. म्हणजे पूर्वी थायरॉईडच्या केसेस अगदी रेअरली बघायला मिळायच्या. हायपोथायरॉइडिझम और हायपरथायरॉइडिझम तर अगदीच रेअर होतं. पण आता जर 10 ते 15 महिला जर बसल्या तर मिनिमम 60 ते 70% महिलांना थायरॉईडचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि याचं कारणच आहे की ती स्ट्रेस कॅरी करते किंवा विटॅमिनची कमतरता आहे. त्याच्या पुढचं कारण आहे की बऱ्याचदा काही वेळा व्हायरल इन्फेक्शन्स होऊन जातात. जसं डेंग्यू होतो, स्वाईन फ्लू होतो, काही ना कोविड, चिकनगुनियासारखे आजार होतात. आता ह्या काही 5-6 वर्षात आपल्याला हे बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन्स खूप कॉमनली पाहायला मिळाले.
पण त्याच्यानंतर जी रेस्ट घेणं गरजेचं आहे किंवा त्याच्यानंतर जे काही तुमच्या शरीराची नुकसान झालेलं आहे ती भरपाई करून घेण्यासाठी काही मल्टीविटॅमिन्सची वगैरे गरज असते, ती तितकीशी त्या महिलेकडून होत नाही आणि परिणामी तिची रक्तवाहिन्या ह्या कडक होत जातात आणि अल्टिमेटली हायपरटेन्शन हे डिटेक्ट होत असतं. उच्च रक्तदाबाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं ती म्हणजे अपुरी झोप. बऱ्याचदा मला सकाळी लवकर उठायचं आहे, मला काही करून ऑफिसला वेळेत पोहोचायचं आहे, मग त्याची तयारी मी आदल्या दिवशी करते, किती वेळ झाला तरी मी भाजी निवडून ठेवणार, मी सगळं घर आवरणार, मुलांचे प्रोजेक्ट्स आहेत, कित्येक गोष्टी आहेत, ह्या सगळ्यामध्ये तिच्यामध्ये तिला स्वतःला असा वेळच मिळत नाही. आणि मग डोक्यात सतत ते विचार, तेच विचार घेऊन जेव्हा ती झोपते तेव्हा झोप व्यवस्थित होत नाही आणि अशी अपुरी झोप ही तुम्हाला उच्च रक्तदाबाला आमंत्रण दिल्यासारखंच असतं. आणि ह्या सगळ्याचा परिपाक जेव्हा तुमचं मेटाबॉलिझम बिघडतं त्यावेळी तुम्हाला मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणजेच पुन्हा हायपरटेन्शन, डायबिटीज ह्या गोष्टी येतातच. आणि जर त्या कंट्रोलमध्ये नाही राहिल्या तर पुन्हा तुमचं एजिंग फास्ट वाढतं आणि जिथं एजिंग तिथं हायपरटेन्शन हे कॉमनली आलेलं असतं. त्यामुळे आजच्या ह्या महिला दिनानिमित्त मी समस्त महिलांना सांगू इच्छिते की आपल्याला सिद्ध तर करायचं आहेच, परंतु प्रत्येक ठिकाणी आय एम द मिस परफेक्शनिस्ट, आय एम द मिसेस परफेक्शनिस्ट असं करण्यापेक्षा काही गोष्टी ह्या थोड्याफार थांबल्या तरी चालतील. काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही जरासे कमी पडलात तरी चालेल, पण सगळ्यात शेवटी गरज ही जशी ऑफिसला तुमची गरज आहे, जशी मुलांना तुमची गरज आहे, नवऱ्यांना आहे, नात्यात प्रत्येकाला तुमची गरज आहे, तशीच तुमच्या शरीराला तुमची स्वतःची गरज आहे, तुमच्या अस्तित्वाची गरज आहे. त्यामुळे ह्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये आपण शरीराचं अस्तित्व विसरून चालणार नाहीये. त्यामुळे समस्त महिला वर्गांना आजच्या या महिला दिनानिमित्त मी सांगू इच्छिते की उच्च रक्तदाब हा टाळता येऊ शकतो, हायपरटेन्शन हे टाळता येऊ शकतं. मग काय करायचं आहे तर पहिली स्टेप असते अर्ली डिटेक्शन. त्यामुळे रिपीटेड कधीतरी डॉक्टरांकडे जा. तुम्ही कधी बऱ्याचदा असं वेळ मिळाला की आपण फॅमिलीचं कुठं गेट टुगेदरला जातो, मैत्रिणींचं गेट टुगेदर असतं, पण आपण कधी असं म्हणतो का की नाही आम्ही सगळे मिळून आज आता आम्ही मॅमोग्राफीला जाणार आहे, माझी आता वयाची 45-50 आली, मला बघायचं आहे, नाही आम्ही आता सगळे 30-35 आहोत पण आम्ही सगळे मिळून डॉक्टरकडे जाऊन एकदा बीपी चेक करणार आहे. तर आपण कुणीही असं म्हणत नाही. बऱ्याचदा काही लोकांना फोबिया असतो की नाही हॉस्पिटलमध्ये गेले की माझं बीपी वाढतं. मग मी त्यांना सरळ सरळ सांगते की अरे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बीपी वाढतं आणि मग तुम्ही म्हणता नाही नाही डॉक्टर हे चुकीचं सांगताय, मला बीपी नाही आहे. मग अशा यांच्यामध्ये मी सरळ स्पष्ट सांगते की ॲम्ब्युलेटरी बीपी मॉनिटरिंगचा एक प्रकार आहे की काही मशीन्स लावले जातात 24 तासात तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटी, म्हणजे तुम्ही झोपता, उठता, आंघोळ करता, आवरता, या प्रत्येक वेळी तुमचं बीपी किती फ्लक्च्युएट होतो त्याच्यावरही समजू शकतं. त्यामुळे माझं बीपी घरी नॉर्मल असतं आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर वाढतं, अशा लोकांना मी स्पष्ट सांगते की अरे तसं जरी असेल तर काही वेळा डॉक्टरांकडून ते चुकीचं इंटरप्रिटेशन होऊ शकतं. त्यामुळे पहिलं अर्ली डिटेक्शन, डॉक्टरकडे जाणं, त्याच्यामध्ये ते तपासणी करून घेणं. ती तपासणी करत असताना झोपून, उठून, उभे राहून, बसून अशा 3 ठिकाणी तुम्ही ते करणं गरजेचं असतं. तुम्ही गेलात आणि घाईघाईत नाही डॉक्टर माझं बीपी बघा, पटकन बघा, असं करून चालत नाही. कारण काही वेळा त्यावेळी बीपी थोडंसं शूट झालेलं असतं, मग काही वेळा हे चुकीचं डायग्नोसिस होऊ शकतं. तुम्ही जा, एक 15 मिनिटं डॉक्टरांच्या तिथे बसा, डीप ब्रीथ करा आणि मग तुम्ही ते बीपी चेक करा. आणि असं सलग 3 दिवस जेव्हा तुम्ही बीपी एकाच डॉक्टरकडून एकाच मशीनवर तुम्ही 3 दिवस जेव्हा मॉनिटर करता तेव्हा जर ते बीपी तसं हायर साईडला आलं तर मात्र तुम्हाला बीपीचा त्रास असतो. साधारण 140-90 पर्यंत बीपी हे कन्सिडरेबल असतं, पण त्याच्यापेक्षा जर वाढतं तर मात्र तुम्ही त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं असतं. बऱ्याचदा खूप लोकांना लो बीपीचा त्रास असतो, म्हणजे 110-70 आहे, 110-60 वगैरे बीपी आहे आणि सडन ते बीपी जेव्हा 140-90ला जातं. नेहमी लक्षात ठेवायचं आपलं पूर्वी जेवढं बीपी होतं त्याच्यापेक्षा जेव्हा 20ने ते वाढतं तेव्हा तुम्ही त्याला हायपरटेन्शन म्हणूनच कन्सिडर ॲक्च्युली केलं पाहिजे. पण तसं आपल्याकडून होत नाही किंवा तेवढा अवेअरनेस आपण ना डॉक्टरांकडून होत असेल किंवा कदाचित पेशंट्सकडून पण तितका राहत नाही आहे. मग समजा एकदा तुम्ही डिटेक्ट झालं तर त्याच्यावर अल्टिमेटली तुमची लाईफस्टाईल आणि ह्या गोष्टी असतातच. दुसरी एक गोष्ट असते अर्ली डिटेक्शनमध्ये तुम्ही तपासण्या करून घेणं गरजेचं असतं. कारण समजा डिस्लिपिडेमिया म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढत आहे, थायरॉइड व्यवस्थित राहत नाही आहे, डॉक्टर मला ज्याला काही कार्डियक मार्कर्स म्हणतो किंवा इन्फ्लेमेटरी मार्कर्स म्हणतो HSCRP वगैरे जर माझं रेस्ड आहे, माझं किडनी फंक्शन व्यवस्थित नाही, कारण हायपरटेन्शनचा आणि किडनीचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे ज्यांना किडनी डिझीज असतात त्यांना हायपरटेन्शन हे अल्टिमेटली होतं, हे सेकंडरी कॉजमध्ये येत असतं. त्यामुळे तुमचं रिनल फंक्शन्सवर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. तुमचे विटॅमिन्स, हिमोग्लोबिन याच्यावर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. विटॅमिन D, B12 खूप महत्त्वाचं आहे.
त्या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस जर केलं तर तुम्ही अर्ली डिटेक्ट पण करू शकता की हा बाबा मला हायपरटेन्शनचे चान्सेस आहेत किंवा माझ्या रक्तवाहिन्या कडक होणार आहेत, तर वेळीच मी त्याची काळजी घेते. आणि अर्थातच ह्या सगळ्याच्या उपरांत पुन्हा प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरमध्ये जेव्हा असे प्रिव्हेन्शन म्हणून पेशंट्स येतात तेव्हा पहिली आम्ही स्टेप करतो त्यांचं लाईफस्टाईल मॅनेजमेंट. सेकंडरी स्टेप असते ती म्हणजे जर काही डिफिशियन्सीज असतील तर त्या भरून काढणं. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते की त्यांचं मेटाबॉलिझम बूस्टअप करण्यासाठी काही ट्रीटमेंट्स ह्या असतात की जेणेकरून जे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणतो BP हायपरटेन्शन पासून त्यांना लांब ठेवणं किंवा जर असेल तर त्याच्या कॉम्प्लिकेशनमध्ये पेशंटला जाऊ न देणं. त्यामुळे समस्त महिला वर्गांना मी एक विनंती करते की तुझं आहे तुझं पाशी या उक्तीप्रमाणे हायपरटेन्शन डायबिटीज ह्या गोष्टींना न घाबरता अर्ली स्टेजमध्ये जेव्हा आपलं BP शूट होतं आहे तर अशा वेळी डॉक्टरांच्या सानिध्यात जर तुम्ही राहिलात किंवा डॉक्टरांच्या संपर्कात राहिलात आणि त्यांच्याशी व्यवस्थित करून तुम्ही थोडीशी लाईफस्टाईल जरी चेंज केली तर बऱ्याच अंशी आपण हा आजारही टाळू शकतो. थँक्यू सो मच.